मित्रांनो, रानटी परत एका रानटी फिल्मचा ट्रेलर आपल्या समोर आहे आणि रानटी फिल्मचा ट्रेलर बघून कुणी या सिनेमाला मराठीतला केजीएफ तर कुणी मराठीतला ॲनिमल या दोन चित्रपटांशी तुलना करत आहे। तर काय आहे या ट्रेलर मध्ये खास आणि मराठी ऑडियन्स करेल काय या चित्रपटाला पास, की हा सिनेमा पण आत्ताच्या आलेल्या मराठी सिनेमाप्रमाणे होईल खल्लास? चला बघूयात। मित्रांनो, बॉलिवूड मूवीज मध्ये आपल्याला अँग्री यंग मॅन वाले कॅरेक्टर आधीपासूनच खूप आवडतात। स्पेशली अमिताभ बच्चनचा अँग्री यंग मॅन वाला ॲटिट्यूड खूप जास्त ऑडियन्स मध्ये पॉप्युलर आहे आणि त्यामुळे याच फॉर्म्युल्यावर रानटी सिनेमा बनवण्यात आलेला आहे। आता रानटी चित्रपटाच्या डायरेक्टरने या आधी हाफ तिकीट आणि हुबाहू यासारखे सिनेमे बनवले आहेत, जे बघण्यायोग्य तर आहेतच, पण रानटी चित्रपटाचे लेखक आहेत ग्रेट रायटर, ज्यांनी या आधी द बॉईज सारखे सिनेमांची कथा लिहिलेली आहे। त्यामुळे मी जेव्हापासून रानटी सिनेमाचा ट्रेलर बघितला आहे तेव्हापासूनच मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है, मेरे को भी हो रहा है। त्यामुळे मी आशा करतो की रानटी फिल्म मला रॉंग प्रूव्ह करेल आणि ही ऑडियन्सला नक्की पसंत येईल। आता हा चित्रपट 22 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे, त्यामुळे या सिनेमाची टक्कर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या सिनेमा सोबत आहे। हे म्हणजे असे झाले की ते म्हणतात ना की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खाली खेचतो। कारण मित्रांनो, ऑलरेडी मराठी सिनेमा बॉक्स ऑफिस वर स्ट्रगल करत आहेत आणि यामध्ये कशाला हे दोन सिनेमे एकाच दिवशी रिलीज करायचे हा प्रश्न पडलेला आहे। आपण कोणत्या फिल्मसाठी एक्साइटेड आहात कमेंट करा आणि सगळ्यात आधी कोणता सिनेमा बघणार आहात हे सुद्धा नक्की सांगा। आणि हो, अशाच तुफान मराठी कंटेंटसाठी सबस्क्राइब करा।